परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया आणि त्याची आराधना करूया. धन्यवाद येशू. लीन आणि नम्र अंतकरणाने त्या प्रभूजवळ जाऊया. आम्ही आमचं जीवन त्या प्रभूच्या हातात समर्पित करूया. प्रियानो, तो आमचा ख्रिस्त, तो आमचा प्रभू आहे. Glory Jesus. Hallelujah. धन्यवाद यीशु. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. थँक यू लॉर्ड जीसस. प्रभू, तुझ्या करुणेनं तो आम्हाला जवळ घे. आज आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येत आहोत. यू वर्शिप यू लॉर्ड. नित्य तुझ्या मार्गावर तो आम्हाला चालव. मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया. तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. थँक यू जीसस. प्रभू, तुझं पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार तो आम्हाला दिलास. तुझ्या रक्तानं तो आम्हाला विकत घेतलास. प्रभू, तुझे आभारी आहोत. ग्लोरी जीसस. थँक यू लॉर्ड. यीशु ने ऐसा प्रेम जताया,
मुझको अपना बेटा बनाया। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 येशू, आम्ही तुझे आभारी आहोत माझ्या देवा. परमेश्वरा, तुझ्या रक्तानं तू आम्हाला विकत घेतलंस, तुझं पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार तू आम्हाला दिलास. आज प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ हीच प्रार्थना करतो की नित्य तुझ्या मार्गावर चालण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. रोज आणि रोज आमचा विश्वास तू वाढव माझ्या देवा. आज आम्ही प्रभू या आराधनेबद्दल तुला धन्यवाद आणि आभार मानतो माझ्या देवा. इथून पुढे येणारं वचन आमच्यासाठी आशीर्वादित असं असू दे. सर्व गौरव आदर सन्मान तुम्हाला देऊन येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. देवाची स्तुती असो. प्रभूमध्ये तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. प्रभू खूप चांगला आहे आणि आज पुन्हा एकदा देवाचं वचन तुमच्या समोर घेऊन येण्याची संधी देवबापाने मला दिली. आज आम्ही पवित्र शास्त्रातून मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41 वचनाकडे आम्ही पाहणार आहे. मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41. प्रणव, जेव्हा आम्ही या वचनांकडे पाहतो तेव्हा आम्हाला अद्भुत गोष्टीचा अनुभव येतो. देव या वचनातून आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवू इच्छित आहे. आणि जेव्हा आम्ही देवाच्या वचनांकडे पाहतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की देव अद्भुत आहे. खरोखर त्याच्या नावाप्रमाणे तो अद्भुत आहे. आणि आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात आणि मग जेव्हा आम्ही त्याचा विचार करतो तेव्हा आम्हाला कळतं की हे अद्भुत आहे, हे मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडे, हे आमच्या कल्पनेच्या पलीकडे, हे आमच्या योजनेच्या पलीकडे. आणि म्हणून त्या परमेश्वराला नाव आहे की तो अद्भुत परमेश्वर आहे. जेव्हा मी मार्क शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय 35 ते 41 वचनाकडे जेव्हा मी लक्ष देतो तेव्हा मला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य हे एका लहानशा होडीतून गालिल समुद्र पार करत होते. आणि मग बायबल असं सांगतं की अचानक त्या समुद्रामध्ये वादळ खवळलं, मोठमोठ्या लाटा उंचबळल्या आणि वारा इतका मोठा होता. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अशा स्थितीमध्ये शिष्य स्वतःचा जीव वाचवण्याकरता आरडाओरडा करत होते. जेव्हा मी पवित्र शास्त्राकडे वळतो तेव्हा मला लक्षात येतं की ते स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचा मचवा आणि ते स्वतः किनाऱ्यावर सुखरूप येण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आता जणू काय आपली होडी आणि आपण आता बुडत आहोत. आणि म्हणून बायबल असं आम्हाला सांगतं पवित्र शास्त्रामध्ये की अशा प्रसंगी येशू ख्रिस्त झोपलेला होता. शास्त्र सांगत आहे. देवाच्या लोकांना मी या ठिकाणी पाहतो की एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त निवांत झोपलेला आहे आणि एकीकडे शिष्यांची घाबरगुंडी उडालेली आम्हाला दिसत आहे. आणि 4थ्या अध्यायाच्या 38व्या वचनामध्ये ते प्रभू येशूला असं म्हणत आहे की गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही का? आपण बुडत आहोत, आपण मरणाच्या दारात आहोत, आपण मरत आहोत याची आपल्याला काळजी नाही का? आणि ते शिष्य असं म्हणत आहेत की तुम्हाला आमची चिंता नाही आहे का? देवाच्या लोकांना या ठिकाणी आम्ही पाहतो की ते प्रभूला प्रश्न विचारत आहे की गुरुजी, आपण बुडत आहोत याची आपल्याला काळजी नाही का? आम्ही पाहतो की या ठिकाणी परिस्थिती अधिकच गंभीर होत चाललेली होती आणि प्रभू येशू ख्रिस्त
हा शांतपणे झोपलेला होता. प्रियानो, शिष्यांसारखेच कधी कधी प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेले असतात आमच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये. आणि देव काही न करता शांत कसा आहे असा प्रश्न आम्हाला पडलेला असतो. आमच्या बाबतीत देवाला काळजी नाही का असं आम्हाला कधी कधी वाटतं. माझ्या कितीतरी प्रार्थना प्रभू जवळ आहेत आणि मग प्रभू माझ्यासाठी शांत आहे का? माझ्या जीवनातली कितीतरी आराधनेच्या द्वारे मी प्रभू जवळ मी काहीतरी मागितलेलं आहे आणि मग अजून मला ते मिळालेलं नाही, अद्याप ते मला प्राप्त झालेलं नाही. आणि मग आज आम्हाला असं वाटतं का की आमच्या बाबतीमध्ये प्रभू शांत आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की काही न करता तो शांत कसा. आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न आमच्या जीवनामध्ये असतो. परंतु देवाच्या लोकांना आज मला तुम्हाला सांगू दे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो की आम्हाला कल्पना येणार नाही इतका परमेश्वर आमची काळजी घेत असतो. हालेलुया. आम्ही विचार सुद्धा करणार नाही, आम्ही कल्पना सुद्धा करणार नाही इतका तो आमची काळजी घेत आहे. पण मला सांगू दे की या जगामध्ये फक्त आमची काळजी सेनाधीश परमेश्वराला, आमची काळजी फक्त येशू ख्रिस्तालाच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की शिष्याला असं वाटलं की तो शांत कसा. आम्ही बुडत आहे, आम्ही मरत आहे, आता आमचं काही खरं नाहीये आणि प्रभू इतका शांत कसा. देवाच्या लोकांना जेव्हा मी पवित्र शास्त्राकडे वळतो आम्हाला कधी आमच्या जीवनात उद्भवलेल्या त्या वादळांमध्येच देवालाच आमची काळजी आहे. कधी कधी देवाची समक्षता आम्हाला जाणवत नाही. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो, पण तुम्हाला सांगू दे जरी देवाची समक्षता जाणवली नाही तरी देवाची प्रेमळ नजर आमच्यावर असते. जीवनातील प्रत्येक वादळात देव आमच्या आत्मिक शक्तीचा उगम, आमच्या जीवनाच्या प्रत्येक वादळामध्ये देव आमच्या आत्मिक शक्तीचा तो स्रोत आहे. आणि मानवाला खऱ्या निवाऱ्याची जी पारख आहे प्रियानो ती वादळातच होते. माझ्या जीवनात उठलेल्या वादळांमध्ये मला देवाच्या शक्तीचा अनुभव येतो. माझ्या जीवनात उठलेल्या वादळांमध्ये जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या स्पर्शाचा मला अनुभव येतो. माझ्या जीवनात उद्भवलेल्या त्या अकस्मात वादळांमुळे जेव्हा मी हात उंचावून परमेश्वराची आराधना करतो देवाच्या लोकांना तेव्हा मला प्रियानो त्या परिस्थितीमध्ये देवाच्या प्रगटीकरणाचा अनुभव येतो. आम्ही पाहतो की येशू शांत झोपलेला आहे आणि शिष्य आरडाओरडा करत आहे. परिस्थिती आता हाताच्या बाहेर गेलेली आहे. आणि मग बायबल आम्हाला सांगतो की प्रभू उठला आणि त्यानं त्या वादळाला उघारा असं म्हटलं. आणि बायबल सांगतं तात्काळ 39व्या वचनामध्ये येशूनं वादळ शांत केलं. आज तो आमच्या जीवनातली अनेक वादळ प्रियानो निश्चित शांत करेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. निश्चित आमच्या जीवनातली वादळ शांत करेल कारण वादळात ख्रिस्त आमच्या संगती आहे. मला पुन्हा एकदा सांगतो प्रियानो दैव आमच्या समीप आहे, तो वादळात देखील आमच्या जवळ. आणि पौल फिलिपीच्या 4व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा. यासाठी तो आनंद करा म्हणतो कारण प्रभू समीप आहे. देवाची स्तुती असो. प्रियानो पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगते येशूनं ते वादळ शांत केलं. आणि 4व्या अध्यायाच्या मार्गदर्शक सुवर्तमान याच्या 40व्या वचनात तो शिष्याला म्हणतो की तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास नाही का? प्रियानो बरेच वेळेला शिष्यांसारखी अवस्था आमची असते. शिष्य 3.5 वर्ष त्याच्याबरोबर आहे, प्रतिदिवशी त्याच्या पवित्र सानिध्याचा ते अनुभव घेत आहे, देवाच्या चमत्काराचा ते अनुभव घेत आहे. प्रभूनं अद्भुत गोष्टी त्यांच्या समोर केल्या, त्यांच्या डोळ्याच्या समोर केल्या, त्याचा ते अनुभव घेत आहे. तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये ते भित्रे झालेले, ते घाबरलेले. आणि देवाच्या लोकांना आम्ही पाहतो की बऱ्याच वेळेला शिष्यांसारखी आमची परिस्थिती होते. अनेक वेळा देवाच्या स्पर्शाचा आम्हाला अनुभव असतो, अनेक वेळा आमच्या प्रार्थना परमेश्वरानं ऐकलेले अनुभव आमच्या बरोबर असतो. अनेक वेळेला देवानं मला माझ्यासाठी मार्ग उघडलेले हा अनुभव माझ्या जवळ असतो. मोठमोठे चमत्कार माझ्यासाठी प्रभूने केलेले, मला जे अशक्य होतं ते प्रभूने माझ्यासाठी शक्य केलेलं आहे. इतके अनुभव असताना सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला शिष्यांसारखं भित्रे बनतो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो मला तुम्हाला सांगू दे आज तुमच्या जीवनात जी उठलेली वादळ आहेत कदाचित त्या वादळांमुळे तुम्ही भयभीत झालेला असाल, कदाचित त्या वादळांमुळे तुम्ही घाबरलेले असाल, कदाचित त्या वादळांमुळे शिष्यांसारखा तुमचा विश्वास तुटलेला असेल, कदाचित शिष्यांप्रमाणे तुम्ही भित्रे झालेला असाल. पण बायबल या ठिकाणी सांगतं देवाच्या लोकांनो आज प्रभू तुमच्या बरोबर आहे. तुमची जीवनरूपी नौका, तुमची जीवनरूपी होडी आज कदाचित हेलकावे खात असेल, तुमचा जीवनरूपी मछवा
हेलकावे खात असे, त्या समुद्रात उंचवळलेल्या त्या लाटांमुळे, त्या वाऱ्यामुळे, त्या वादळामुळे जसं प्रियानो शिष्यांची होडी हेलकावे खात होती, कदाचित अनेक गोष्टींनी आमची होडी हेलकावे खात असेल, परंतु देवाच्या लोकांना मला सांगू दे की प्रभू आमच्या बरोबर आहे. जसं तो शिष्यांबरोबर होता तसं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या हर एक व्यक्ती बरोबर प्रभू आहे. तो वादळात सुद्धा आमच्या बरोबर आहे. आमच्या जीवनात उठलेल्या, आमच्या जीवनात उद्भवलेल्या त्या वादळांमध्ये देव आमचं आश्रयस्थान आहे. आमच्या जीवनात उठलेल्या वादळांमध्ये ख्रिस्तच आमचं प्रियानो शरणस्थान आहे. ख्रिस्तच आमचे सुरक्षित आमचं स्थान आहे. आणि म्हणून प्रत्येक स्थितीत प्रियानो प्रभूला धन्यवाद करूया, कारण वादळात सुद्धा ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. आम्हा प्रत्येकाला प्रत्येक स्थितीत आम्हाला असं वाटतं मनुष्याला की देवानं नेहमीच आमचं सहाय्य करा, आणि मनुष्याची अपेक्षा आहे की देवानं नेहमीच आम्हाला सहाय्य करा. प्रिय पवित्र शास्त्रांकडे जेव्हा आम्ही वळतो तेव्हा आम्हाला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त योहानकृत वर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्यातल्या 33व्या वचनात असं म्हणाला, जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आमेन. तो शिष्यांना असं म्हणत आहे. तो शिष्यांचा विश्वास उंच करण्यासाठी आणि शिष्यांना पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी तो म्हणतो की जगात तुम्हाला क्लेश आणि दुःख होतील, परंतु तुम्ही धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. आमच्या जीवनात आम्ही प्रभू कडून कशाची अपेक्षा करावी याचं स्पष्ट चित्र आणि याचं एक वास्तववादी उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या 16व्या अध्यायात शिष्यांना तो सांगत आहे. त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की जगात तुम्हाला क्लेश होते, परंतु धीर धरा, कारण मी जगाला जिंकलेला आहे. बऱ्याच वेळेला प्रियानो आमचं जीवन सुखासीन असावं, दुःख आणि क्लेशाशिवाय असावं असं आम्हाला वाटतं. प्रत्येक मनुष्याची इच्छा तीच आहे. आमच्या जीवनात कुठलाही त्रास आम्हाला नको, आमच्या जीवनात कुठलीही संकट नको, आमचं जीवन आबाद असावं, आमचं जीवन अगदी व्यवस्थित चालावं, प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु पवित्र शास्त्र जेव्हा आम्ही वाचतो, आम्ही जेव्हा बायबलकडे जेव्हा आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, आम्हाला समजतं. आणि म्हणून तो शिष्याला म्हणतो की तुम्ही धीर धरा, तर तुम्हाला क्लेश होत आहे, परंतु मी जगाला जिंकलेलं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही पाहतो प्रियानो क्लेश आणि दुःख आमच्या जीवनामध्ये आहेत, संकट त्रास आमच्या जीवनामध्ये, आणि या सगळ्या गोष्टी जगात आहेत. आणि यासाठी जगामध्ये की जेणेकरून चांगल्या वाईट गोष्टीमुळे देवाच्या लोकांनो आमच्या आध्यात्मिक ग्रोथ व्हावी, आमचा आध्यात्मिक विकास व्हावा, आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ व्हावी, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आमच्या जीवनाच्या सेवात त्रास आणि संकटांमध्ये जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा आम्ही आराधना करतो, जेव्हा आम्ही परमेश्वराची उपासना करतो, गुडघे टेकतो, उपवास प्रार्थना करतो, तेव्हा आम्हाला त्या त्रास आणि संकटांमध्ये परमेश्वराचे आशीर्वाद आम्हाला दिसतात प्रियानो. आणि जेव्हा आम्ही त्रास आणि संकटाचा सामना करतो तेव्हा आम्हाला देवाचे आशीर्वाद दिसून येतात. आणि म्हणून ख्रिस्ताच्या ठाई आम्ही असल्यामुळे आमच्या जीवनाच्या वादळात सुद्धा आम्हाला धीर धरता येतो. ख्रिस्त आमच्या ठाई आहे आणि म्हणून प्रभू माझ्या ठाई आहे, आणि म्हणून प्रत्येक वादळामध्ये मला धीर उत्पन्न होतो, माझ्या ठाई धीर येतो प्रिया. आणि म्हणून पवित्र शास्त्र जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला कळतं की शिष्याच्या जीवनातलं वादळ प्रभू येशूनं शांत केलं. आज तोच प्रभू आमच्या बरोबर आहे. त्या वादळात जो धोका शिष्यानं उद्भवला, ज्या धोक्याला ते सामोरे गेले, त्या धोक्यापासून प्रभू परमेश्वराने त्यांना राखलं, त्यांना सांभाळलं, त्यांना सावरलं प्रिया. आज मला तुम्हाला सांगू दे, देवाचा दास या नात्याने वादळातल्या धोक्यापासून परमेश्वर तुम्हाला राखत आहे, आणि वादळातल्या धोक्यापासून तुम्हाला राखावं यासाठी सेनाधीश परमेश्वर आज कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आज देव आमच्यासाठी काम करत आहे. मनुष्य त्या वादळात अडकू नये, मनुष्य त्या वादळातून सुटावा, त्या संकटातून तो सुटावा, त्या अडचणीतून तो सुटावा. ज्या गोष्टीचा तो सामना करत आहे, ज्या गोष्टीचा त्रास आणि संकट त्याच्या जीवनामध्ये येऊन आढळलेले, त्या सगळ्यातून त्याची सुटका व्हावी, तो सुखरूप किनाऱ्यावर असावा, यासाठी देव आज कार्य करत आहे. पण देव वादळात सुद्धा बाहेर जाण्याचा मार्ग आमच्यासाठी तो तयार करत आहे. परमेश्वराने आमच्यासाठी मार्ग काढून ठेवलेला. देवाच्या लोकांना मला सांगू दे की वादळात आम्ही बाहेर जावं यासाठी देवाने आमच्यासाठी मार्ग काढून ठेवलेला. जेव्हा मी संत पौलाचं वचन पहिले करीन याचा 10वा अध्याय
आणि त्यातल्या 13व्या वचनात वाचतो तेव्हा मला कळतं, तो त्या ठिकाणी असं म्हणतो, बायबल मधून पहिले करी याचा 10वा अध्याय 13 वचन, देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही, तर तिच्यातून निभावण्याचा उपाय ही करे. बघा, तो असं म्हणतो की देव शक्तीच्या पलीकडे मनुष्याची परीक्षा पाहणार, पण तुझी परीक्षा होत आहे, जी वादळ त्याच्या जीवनामध्ये आहे त्यातून तो निभावण्याचा उपाय सुद्धा करे. प्रेम, मला सांगू दे की देव आमच्यासाठी उपाय काढत आहे. देव आमच्यासाठी बाहेर पडण्यासाठी मार्ग काढत आहे. देवाच्या लोकांना बायबल असं सांगतं, जसं गालिल समुद्रातून ते उद्भवलेलं जे वादळ होतं, त्या वादळातून शिष्यांसाठी जसं परमेश्वरानं मार्ग काढला, त्यांना त्यांच्या मछव्याला प्रवेशनं सुखरूप किनाऱ्यावर आणलं. प्रेम, तोच देव आज आमच्यासाठी मार्ग काढत आहे. आमच्या जीवनातले अनेक प्रकारचे जे वादळ आहेत त्यामध्ये आमची परीक्षा होते, निश्चित होते. आमचा विश्वास पारखला जातो, देवाबरोबर आमची नातेसंबंध मजबूत आहेत का ते तपासलं जातं. आमच्या जीवनात उद्भवलेल्या वादळांमुळे आम्ही देवावर विसंबून आहे का त्याची देव आमच्याकडून प्रियानो त्याची खात्री करून घेतो. मला सांगू दे, देवाच्या वचनातून प्रियानो देव वादळात सुद्धा आणि त्या परीक्षांमध्ये सुद्धा आम्हाला निभावून नेण्याचा मार्ग काढ. देव आम्हाला निभावून नेतो. आज आमच्या जीवनामध्ये कुठलाही त्रास असू दे, संकट असू दे, अडचण असू दे, मला सांगू दे, देवाचं वचन असं सांगतं, देव तुम्हाला निभावून नेईल. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जे तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहे, आज तुम्ही कुठल्या तरी अडचणींमध्ये अडकलेला असा, कदाचित तुमची जीवनरूपी नौका हेलकावे खात असेल, अनेक प्रकारची वादळ अकस्मात येऊन तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ती तुमच्या जीवनरूपी मछव्याला हेलकावे देत असेल, परंतु तुम्ही घाबरू नका, तुम्ही भयभीत होऊ नका. देव त्यातून निभावण्याचा मार्ग तुमच्यासाठी काढत आहे. बऱ्याच वेळेला प्रेम अडचणी येतात, वादळांच्या जीवनामध्ये उठली जातात, तेव्हा आम्हाला फार सोपं आहे हे म्हणणं की देव आमच्या बरोबर नाही. हे म्हणणं सोपं, पण जेव्हा मी बायबलकडे वळतो, एक देवाचा दास आहे ना, त्यांनी मला सांगू दे की प्रियानो, जरी देव आमच्या बरोबर आहे हे जरी म्हणत असलो तरी मला सांगू दे की प्रभू आमच्या बरोबर असतो. उलट पक्षी त्या वादळातून आणि त्यातून निभावण्याची तो व्यवस्था करतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रभूला धन्यवाद आम्ही करूया, त्याची स्तुती करूया की वादळातून निभावून घेऊन जाण्यासाठी देव आमची व्यवस्था करत आहे. परमेश्वर बाहेर पडण्यासाठी त्या वादळातून आमची तरतूद तो करून ठेवलेला आहे. आणि प्रभूला माहिती होतं की तो त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची त्या वादळात इजा होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांची हानी होणार नाही. आज माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, सेनाधीश परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुमचं नुकसान नाही होणार, तुमची हानी नाही होणार, कुठल्याही बाबतीमध्ये प्रियानो तुमचा तोटा नाही होणार. उलट पक्षी सेनाधीश परमेश्वरामुळे तुम्ही आशीर्वादित होणार. देवाचं वचन सांगतं, प्रियानो प्रभूने त्यांचं सहाय्य केलं, तो सेनाधीश परमेश्वर आज आम्हाला सहाय्य करेल. तुमचा जीवनरूपी तो मछवा, कौटुंबिक मछवा प्रियानो तो किनाऱ्यावर सुखरूप आहे. प्रभूला तुमची खूप काळजी आहे. देवाच्या लोकांना मला सांगू दे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, ख्रिस्तावर अवलंबून राहा, वधस्तंभावरती आपली भिस्त ठेवा आणि पहा की त्या वादळातून सुद्धा तो सुखरूप तुम्हाला बाहेर पोहोचवेल. हा अनुभव तुम्हाला येईल. आज तुम्ही ज्या वादळात अडकलेला आहे, सेनाधीश परमेश्वराला प्रार्थना करा. आज तुम्ही ज्या कचाट्यांमध्ये सापडलेला, ज्या संकटांमध्ये सापडलेला, कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे ते वादळ तुमच्या जीवनामध्ये येऊन थडकलेले, ज्याच्यामुळे तुम्ही असं भित्रे झालेला, घाबरलेला, मला सांगू दे, सुखरूप बाहेर काढण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला अनुभव येईल. आज प्रार्थना करा आणि मला प्रभू मला असा अनुभव येऊ दे की या वादळातून सुद्धा मी किनाऱ्यावर आहे, शिष्यांसारखं मी सुखरूप आहे. देवाच्या लोकांना प्रभू तुमची काळजी घेत आहे आणि तो वादळात सुद्धा तुमच्या बरोबर आहे. प्रभूला मनापासून धन्यवाद. आजचं वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. यावेळी परमेश्वराकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद करूया, ते आपले डोळे बंद करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, गोरित देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या जवळ येतो, तुझी स्तुती, तुझं गौरव करीत. वादळात सुद्धा तू आमच्या बरोबर आहेस. शिष्यांना वाटलं की आता त्यांची काळजी तुला नाहीये, परंतु देवा त्यांची काळजी तुला होती आणि म्हणून जेव्हा तू उठलास तेव्हा तू वादळ शांत केलंस. तुझ्या शब्दाने तू वादळ शांत केलंस. आज कितीतरी बहीण भाऊ प्रभू तुझं वचन ऐकत आहेत, त्यांच्या जीवनात प्रभू
ते उठलेली जी वादळ आहेत, तर असं वाटतं की माझी काळजी घेणारं कोण नाही, ही चिंता माझी वाहणारं कोण नाही. मी आज प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, प्रभू त्यांच्या जीवनातलं वादळ आज शांत करतो. वेगवेगळ्या प्रकारची वादळ कदाचित उठले असतील, आज मी प्रार्थना करतो हे सेनाधीश परमेश्वरा, तो हात उंचावून त्यांच्यासाठी म्हण की प्रत्येक त्यांच्या जीवनातली वादळ उगार होते आणि या क्षणाला त्यांच्या जीवनातली वादळ शांत होते. प्रत्येकाला आशीर्वादित कर. तू त्यांची काळजी घेत आहेस, तू त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी करत आहेस, तू त्यांच्यासाठी मार्ग उघडत आहेस. या अनुभव या दिवसांमध्ये त्यांना अधिक येऊ दे. विश्वासात वाढव, पदस्तंभाजवळ अधिक तू त्यांना दे. त्यांना जिथं आहे तू त्यांना सुरक्षित ठेव, त्यांची कुटुंब तू आशीर्वादित कर, अशी मी मनापासून प्रार्थना विनंती करत मान आणि सन्मान करू तुला दे. येशूच्या द्वारे मागतो म्हणून एक बापा, आमेन. आणि आता दे बापास प्रीती, प्रवेश ख्रिस्तास कृपा, पवित्र आत्मेची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता प्रभू शैन्याकडे युगाने बसो. आमेन. देवा तुम्हाला आशीर्वाद कर. गॉड ब्लेस.